आंबेडकर अनुयायींकडून सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी काल परभणीतून लाँग मार्चचं आयोजन करण्यात आला आणि लाँग मार्च आता परभणी तालुक्यातील कुंभकर्ण टाकळी या ठिकाणी काल रात्री दाखल झालेला आहे। काल याच ठिकाणी त्या लाँग मार्चचा खरं तर मुक्काम होता आणि आता सकाळी काही वेळातच म्हणजे 10 वाजता या ठिकाणी कुंभकर्ण टाकळी येथून हा मार्च आता जिंतूर तालुक्यातील बोरी येथे रवाना होणार आहे। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर महिला देखील या मार्चमध्ये सहभागी झालेल्या आहेत। जिल्हा परिषदच्या या शाळेमध्ये रात्रीचा मुक्काम होता। वेगवेगळ्या खोल्यामध्ये या महिलांना आणि पुरुष मंडळींना थांबवण्याची व्यवस्था करण्यात आली होती। याच ठिकाणी मार्चमध्ये सहभागी असलेल्या नागरिकांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली जात आहे स्थानिक ग्रामस्थांकडून आणि चहा आणि नाश्ता झाल्यानंतर काही वेळात या जिल्हा परिषद शाळा परिसरातून बोरीकडे हा मार्च खरं तर निघणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायींकडून विजय वाकोडे बाबा यांच्या कुटुंबियांना न्याय द्या तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय द्या या मागणीसाठी कालपासून लाँग मार्च काढण्यात आलेला आहे। परभणी येथून मुंबईपर्यंत खरं तर हा लाँग मार्च असणार आहे आणि पहिला मुक्काम कुंभकर्ण टाकळी या ठिकाणी काल रात्री होता आणि आज दुसरा मुक्काम परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथे असणार आहे। एकूणच मार्चमध्ये परभणी येथून मोठ्या संख्येनं आंबेडकर अनुयायी सामील झालेले आहेत। मात्र रस्त्यामधून अनेक नागरिक या ठिकाणी या मार्चमध्ये सहभागी होत आहेत। मार्चला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतोय। सध्या मार्च आता काही वेळेनंतर या ठिकाणावरून बोरीच्या दिशेने रवाना होणार आहे आणि या ठिकाणी आता मार्चचे जे नागरिक आहे मार्चमध्ये दाखल झालेले आता ते निघण्याच्या तयारीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह नजीर खान, TV9 मराठी, कुंभकर्ण टाकळी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।